आर्थिक व्यवहारांसंदर्भामध्ये शिवनिका संस्थांवरील 3 संचालकांची एसआयटी चौकशी. पूजा विधीच्या नावानं खरातकडून अनेकांची फसवणूक. समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे भोंदू खरातचे भक्त. समता पतसंस्थेमध्ये खरात वापरत असलेली 100 खात्यांमधून कोट्यवधींची देवाणघेवाण. भोंदू खरात प्रकरणी लेखिका अरुणा सबानेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. खरातकडे स्वेच्छेनं गेलेल्या महिलांवर कारवाई करा. लेखिका अरुणा सबानेंची फडणवीसांकडे मागणी. राहुरी बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच. निवडणुकीच्या रिंगणामध्ये काँग्रेस उतरली. मित्र पक्षांशी चर्चा करून उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लवकरच राज्यव्यापी दौऱ्यावर. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांचा पहिलाच राज्याचा दौरा. पक्ष संघटना मजबूतीसाठी सुनेत्रा पवारांचा दौरा. मुंबई मनपा शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करा. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांचा प्रस्ताव. पेडणेकरांच्या प्रस्तावामुळे वादाची शक्यता. बाबासाहेब आंबेडकरांवर मनाच्या श्लोकचा परिणाम. किशोरी पेडणेकर यांचं वादग्रस्त वक्तव्य. पेडणेकरांच्या वक्तव्यानं नवा वाद उद्भवण्याची शक्यता. महाराष्ट्र राज्य प्रशासनामध्ये मोठा फेरबदल. राज्य सरकारकडून 25 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या. अनेक मनपांचे आयुक्तही बदलले. माढा तालुक्यातील अंजन गावात तणावपूर्ण परिस्थिती कायम. धनगर समाजाच्या रस्त्यावरील मंडप बांधण्यास मराठा समाजाचा विरोध. दोन्ही बाजूचे गट आक्रमक. पोलिसांचा ताण वाढला. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. माणगावात वाहतूक ठप्प. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक कोकणाच्या दिशेने रवाना. हातात टाळ घेऊन आदित्य ठाकरे. भजनामध्ये दंग. वारकऱ्यांसोबत लुटला भजनाचा आनंद. वरळीमध्ये हनुमान जयंती कार्यक्रमामध्ये उपस्थिती. राज्यातील काही भागामध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता. पुढील 2 दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता.